शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढवणारा जैन हिल्स कृषी महोत्सव जळगावात पार पडत आहे. प्रदर्शन महोत्सव हे केवळ ग्राउंडवर होतात, स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढवत आहे. हायटेक शेतीचा नवा हुंकार अशी या महोत्सवाची टॅगलाईन असून प्रत्यक्ष हायटेक शेती बघण्याची संधी असल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवात सहभाग घ्यावा आणि फील्डवर येऊन जिवंत पिकं बघावी, असे आवाहन जळगावचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी केले आहे. या महोत्सवात जळगावातील जैन हिल्स या ठिकाणी 10 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. मी रविशंकर चलवदे, जळगाव येथे प्रकल्प संचालक आत्मा या पदावर कार्यरत आहे. मी आज या ठिकाणी हा जैन समूहातर्फे जो काही कृषी महोत्सव आयोजित केला आहे त्याची प्रत्यक्ष फील्ड पाहणी करण्यासाठी इथं आलेला आहे. आणि या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर असं दिसून येतं की एकाच ठिकाणी वेगवेगळे पिकं जी आहेत त्याची लागवड, आता उदाहरणार्थ केळी हे प्रमुख पीक आहे आपल्या भागातलं, तर केळीच्या अनेक व्हरायटीज आहेत तिथे 7-8 प्रकारच्या. आणि त्याचं ठिबकवर, त्याच्यानंतर बेडवर लागवड, 8 महिन्यात येणारे पीक, 30 फूट उंचीचे केळीचं पीक, असे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे केळीच्या पिकाची लागवड पाहायला मिळते. आणि मग शेतकऱ्यांना त्यातून एक नवीन तंत्रज्ञान, कोणतं पीक घ्यायचे, केळी कुठली लागवड करावी, व्हरायटी त्याची माहिती मिळते. आता हळद आहे, हळदीसारखं पीक आहे, हळदीच्या अनेक व्हरायटीची लागवड आहे. कांदा आहे, कांद्याचं प्रमुख पीक आपल्या भागात घेतलं जातं, तर त्याच्यामध्ये लाल कांदा आहे, पांढरा कांदा आहे, प्रोसेसिंगसाठी वापरला जाणारा पांढरा कांदा आहे. या ठिकाणी त्याचं बायबॅक केलं जातं, बियाणं देऊन कांदा हमी भावानं खरेदी केला जातो. असे अनेक प्रकारच्या, म्हणजे आता सगळ्या प्रकारचे, डाळिंब आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, पपई आहे, सर्व फळपिकं आहेत, पिकं आहेत. आणि विशेषतः पाण्याचा वापर कमीत कमी करून, म्हणजे 100% सूक्ष्म मायक्रो इरिगेशन ज्याला म्हणतो आपण, ठिबक आहे, तुषार आहे, त्याच्या नवीन नवीन पद्धती आलेत. आता मोठं क्षेत्र आहे तुमचं 50-60 एकर, तर त्याला ऑटोमेशन पद्धत, म्हणजे जागेवर बसल्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण 50-60 एकरचं सिंचन नियंत्रित करता येतं. प्रत्येक ठिकाणी जायची गरज नाही, वॉल बदलायची गरज नाही. तरी एका ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची ही नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळतं. बरेच प्रदर्शनं केवळ ग्राउंडवर होतात स्टॉल लावून, परंतु हे जे प्रदर्शन आहे बारामती सारखं, केविके सारखं, या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्याला पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, जळगाव जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी हा साधारणतः 10 डिसेंबर ते 14 जानेवारी पर्यंत महोत्सव आहे, इथे प्रत्यक्ष येऊन पाहिलं पाहिजे.